नमस्कार. व्यापारी अर्थशास्त्राच्या या लेक्चरमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहोत. या सेशनमध्ये आज आपण शेच्या बाजार नियमाचे स्पष्टीकरण याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. म्हणजे शेचा बाजार नियम सविस्तरपणे त्यावर चर्चा करणार आहोत. जेबीसे यांनी प्रत्येक पुरवठा आपली मागणी निर्माण करतो असा बाजार नियम सांगितलेला आहे किंवा विश्लेषित केलेला आहे. शेचा बाजार नियम स्पष्ट करताना जे.एस. मिल असे म्हणतात की उत्पादन हेच मागणीचे एकमेव कारण आहे. म्हणजे जे.एस. मिल यांच्या मतानुसार एखाद्या वस्तूचं उत्पादन झालं तर त्याला त्या ठिकाणी मागणी निर्माण होत. म्हणजे मागणी निर्माण होण्यासाठी त्या वस्तूचं उत्पादन होणे आवश्यक आहे. त्यामुळे उत्पादन हेच मागणीचे एकमेव कारण आहे असं स्पष्टीकरण जे.एस. मिल यांनी जेबीसे यांच्या नियमाचं स्पष्टीकरण करताना केलेलं आहे. मूळ स्वरूपामध्ये शेचा बाजार नियम हा वस्तू विनिमयाचे व्यवहार होत असलेल्या अर्थव्यवस्थेला लागू पडतो. म्हणजे ज्या अर्थव्यवस्थेमध्ये चलन अस्तित्वात नाही, सगळे व्यवहार हे वस्तू विनिमयाच्या साह्याने केले जातात. म्हणजे एका वस्तूच्या बदल्यात दुसऱ्या वस्तूचा व्यवहार त्या ठिकाणी केला जातो, अशा अर्थव्यवस्थेला लागू पडतो. वस्तूचा पुरवठा हा वस्तूच्या उत्पादनातून होत असतो. बाजारात विक्रीसाठी आलेली प्रत्येक वस्तू ही इतर काही वस्तूंसाठीची मागणी असते. म्हणजे बाजारात एक वस्तू विक्रीसाठी आली तर त्याचा परिणाम त्या ठिकाणी इतर वस्तूंना देखील मागणी निर्माण होते. त्यामुळे वस्तूचा पुरवठा व वस्तूची मागणी समान राहतात आणि अतिरिक्त उत्पादनाची व सामान्यपणे बेरोजगाराची शक्यता निर्माण होत नाही. जर वस्तू विनिमय पद्धतीऐवजी आजच्या पैसाधारित अर्थव्यवस्थेचा विचार केला तर पैसाधारित अर्थव्यवस्थेमध्ये देखील शेच्या बाजार नियमाला कुठलीही मर्यादा येत नाही किंवा कुठल्याही प्रकारची बाधा येत नाही. वस्तूच्या उत्पादन क्रियेतील सहभागासाठी भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक या 4 उत्पादन घटकांना अनुक्रमे खंड, वेतन, व्याज व नफा या स्वरूपात मोबदला प्राप्त होतो. उत्पादन घटकांना मिळणाऱ्या उत्पन्नामुळे विविध वस्तूंसाठी मागणी निर्माण होते. म्हणजे उत्पादन घटकांना जो मोबदला मिळतो त्यामुळे त्या ठिकाणी ते उत्पादन घटक विशिष्ट वस्तूंची किंवा सेवेची खरेदी करतात, त्यामुळे वस्तूला मागणी निर्माण होते. उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये जेवढ्या किमतीचे उत्पादन तयार होते तेवढ्याच किमतीची क्रयशक्ती म्हणजेच उत्पन्न हे उत्पादन घटकांमध्ये वितरित केले जाते. म्हणजे उत्पादकाने जेवढ्या किमतीच्या वस्तू उत्पादित केलेल्या आहे तेवढी क्रयशक्ती किंवा उत्पन्न हे उत्पादन घटकांना प्राप्त होत. उत्पादन घटकांचे उत्पन्न वस्तूच्या खरेदीवर खर्च केले जाते. त्यामुळे पुरवठ्यातून आपोआप मागणी निर्माण होते व मागणी आणि पुरवठा हे दोन्ही घटक समान होतात. म्हणजे मागणी आणि पुरवठ्यामध्ये समानता प्रस्थापित होते. वस्तूच्या पुरवठ्यामध्ये जर वाढ झाली तर मागणीमध्ये देखील वाढ होते. कारण पुरवठ्यात वाढ झाली तर उत्पादन घटकांच्या मागणीत वाढ होऊन त्यांना प्राप्त होणारा जो मोबदला आहे तर त्या मोबदल्यामध्ये वाढ होते. म्हणजेच उत्पादन घटकांना प्राप्त होणाऱ्या उत्पन्नात वाढ होते. उत्पादन घटकांना प्राप्त होणाऱ्या उत्पन्नात जर वाढ झाली तर त्याचा परिणाम वस्तू व सेवांची मागणी वाढते. त्यामुळे बाजारातील पुरवठ्याला मागणी निर्माण होऊन सर्व वस्तूंची विक्री केली जाते. प्रत्येक पुरवठा आपली मागणी स्वतः निर्माण करीत असल्यामुळे वस्तूचा साठा अस्तित्वात येत नाही. म्हणजेच अर्थव्यवस्थेत अति उत्पादनाची परिस्थिती अस्तित्वात येत नाही. अति उत्पादन अस्तित्वात येत नसल्यामुळे बेरोजगारीची परिस्थिती अस्तित्वात येत नाही. त्याचप्रमाणे अति उत्पादनामुळे मंदीची परिस्थिती देखील अस्तित्वात येत नाही. त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये मागणी म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये प्रत्येक पुरवठा आपली मागणी कशी निर्माण करतो याचं स्पष्टीकरण हे पुढील चार्टमध्ये किंवा पुढील तक्त्यामध्ये दिलेलं आहे. की या ठिकाणी उत्पादन क्रियेमध्ये समाविष्ट झालेले जे उत्पादन घटक आहे त्या उत्पादन घटकाने जेवढ्या वस्तूचं उत्पादन केलं त्या वस्तूचं एकूण मूल्य हे 10 लाख रुपये आहे. 10 लाख रुपयाचं वस्तू आणि सेवेचं उत्पादन केलं तर त्याचा अर्थ त्या ठिकाणी जे उत्पादन घटक आहेत त्या उत्पादन घटकांना खंड, वेतन, व्याज आणि नफा या स्वरूपातील उत्पादन घटकांचा मोबदला म्हणून हे 4 घटकांना 10 लाख रुपयाचं उत्पन्न प्राप्त झालं. 4 उत्पादन घटकांना जे 10 लाख रुपयाचं उत्पन्न प्राप्त झालं त्या उत्पादनाच्या साह्याने किंवा उत्पन्नाच्या साह्याने हे 4 उत्पादन घटक वस्तू व सेवांची खरेदी करतात. म्हणजेच 10 लाख रुपयाच्या वस्तूची मागणी या ठिकाणी निर्माण होते. ही मागणी निर्माण झाल्यामुळे या ठिकाणी
एकूण जो पुरवठा आहे, एकूण पुरवठा देखील त्या ठिकाणी 10 लक्ष वस्तूंचा या ठिकाणी एकूण पुरवठा होतो. म्हणजेच उत्पन्नाचा जो चक्राकार प्रवाह आहे, तर हा चक्राकार प्रवाह या ठिकाणी देखील सेच्या बाजार नियमामध्ये अस्तित्वात असल्याचं दिसून येतं, की उत्पादन क्रियेतील सहभागामुळे उत्पादन घटकांना उत्पन्न प्राप्त होतं. उत्पन्न प्राप्त झाल्यानंतर ते वस्तू व सेवांची खरेदी करतात, त्यामुळे पुन्हा व्यवसाय संस्थेला उत्पन्न प्राप्त होतं. त्यामुळे 10 लाख रुपयाचा पुरवठा आणि 10 लाख रुपयाची मागणी हे दोन्ही घटक समान होतात. म्हणजेच एकूण पुरवठा आणि एकूण मागणी हे दोन घटक समान होतात. त्यानंतर सेच्या बाजार नियमाचा विचार केला तर सेच्या बाजार नियमामध्ये एकूण मागणी आणि एकूण पुरवठा यामध्ये कायमस्वरूपी समतोल प्रस्थापित होतो. हा समतोल स्पष्ट करण्यासाठी पुढील सूत्र विचारात घेतले जाते किंवा सूत्राच्या सहाय्याने तो स्पष्ट केला जातो. या ठिकाणी जे सूत्र दिलेले आहे, डेल्टा क्यू बरोबर डेल्टा वाय बरोबर डेल्टा ई. डेल्टा क्यू म्हणजे उत्पादनातील किंवा पुरवठ्यातील बदल, डेल्टा वाय म्हणजेच उत्पन्नातील बदल आणि डेल्टा ई म्हणजे खर्चातील बदल. म्हणजे एकूण उत्पादनामध्ये किंवा पुरवठ्यामध्ये जेवढी वाढ होते किंवा जेवढा बदल होतो तेवढाच बदल हा उत्पन्नामध्ये होतो. म्हणजे उत्पन्नामध्ये देखील तेवढीच वाढ होते. उत्पन्नात जेवढी वाढ होते तेवढीच वाढ त्या ठिकाणी खर्चामध्ये होते. म्हणजे त्या ठिकाणी जेवढं उत्पादन झालं, जेवढ्या मूल्याचं उत्पादन झालं तेवढंच उत्पन्न उत्पादन घटकांना प्राप्त झालं, तेवढा त्यांनी त्या ठिकाणी पूर्णपणे खर्च केला. त्यामुळे उत्पन्नाचा चक्राकार प्रवाहानुसार या ठिकाणी पूर्ण उत्पन्न हे चक्राकार प्रवाहामध्येच आहे. त्यामुळे एकूण मागणी आणि एकूण पुरवठा यांच्यामध्ये समतोल प्रस्थापित होत. सेच्या बाजार नियमानुसार किंवा सेच्या मतानुसार विचार केला तर संयोजकाचा अंदाज जर चुकला तर काही विशिष्ट वेळेस मागणीपेक्षा पुरवठा जास्त होण्याची किंवा पुरवठा कमी होण्याची देखील शक्यता असते. परंतु अशा प्रकारचा क्षेत्रीय असमतोल हा तात्पुरत्या स्वरूपाचा असतो. हे असमतोल दूर करण्यासाठी किंमत यंत्रणा त्या ठिकाणी प्रभावीपणे कार्य करते. म्हणजे हे असमतोल किंमत यंत्रणेद्वारे दूर होऊन दीर्घकाळात मागणी व पुरवठ्यात समतोल प्रस्थापित होतो आणि पूर्ण रोजगाराची परिस्थिती अस्तित्वात येते. पूर्ण रोजगार हा प्रस्थापित होतो. सेचा बाजार नियम स्पष्ट करण्यासाठी बचत आणि गुंतवणूक यामध्ये समानता असते. म्हणजे बचत व गुंतवणुकीच्या समानतेच्या साह्याने देखील सेचा बाजार नियम स्पष्ट केला जातो, की सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांच्या मतानुसार बचतीमुळे खर्च कमी होतो. कारण उत्पन्नाचं विभाजन हे दोन घटकांमध्येच केले जातं, की उत्पन्न बरोबर खर्च अधिक बचत. म्हणजे बचत जर जास्त झाली तर त्याचा अर्थ त्या ठिकाणी खर्च कमी होतो. परंतु हा खर्च कमी झाला असेल तर तो खर्च जेवढा कमी झाला असेल तेवढा कमी झालेला खर्च हा गुंतवणुकीत वाढ करून भरून काढता येतो. त्यामुळे गुंतवणुकीमध्ये जर वाढ झाली तर बचत आणि गुंतवणुकीत समानता निर्माण होते आणि एकूण उत्पन्न आणि एकूण खर्च हे दोन्ही घटक समान होतात. व्याजदरामुळे बचत व गुंतवणूक यांच्यामध्ये समानता प्रस्थापित होते. परंतु बचतीपेक्षा गुंतवणूक जर जास्त असेल तर व्याजदरामध्ये वाढ होते. म्हणजे बचत कमी आहे, गुंतवणूक जास्त असेल तर व्याजदरामध्ये वाढ होते. आणि असा व्याजदर जर वाढला तर या व्याजदरी वाढीचा परिणाम बचतीमध्ये वाढ होते. जे व्याजदर वाढल्यामुळे बचतीत वाढ होते, कारण व्याजदर आणि बचत यांच्यात समस्वरूपाचा संबंध असतो. त्यामुळे बचतीत वाढ होते. बचतीत वाढ होत असतानाच त्या ठिकाणी त्याचा परिणाम गुंतवणुकीत घट होते आणि गुंतवणुकीत घट झाल्यामुळे व्याजदरामध्ये त्या ठिकाणी घट होते किंवा व्याजदर त्या ठिकाणी कमी होतो. आणि व्याजदर कमी झाला तर बचत आणि गुंतवणूक यांच्यामध्ये त्या ठिकाणी पुन्हा समानता प्रस्थापित होते आणि पूर्ण रोजगार अस्तित्वात येतो. म्हणजे बचत आणि गुंतवणूक यांच्यामध्ये जर असमानता निर्माण झाली तर ती असमानता दूर करण्याचं कार्य हे व्याजदरामार्फत केलं जातं आणि हा व्याजदर त्या ठिकाणी बचत व गुंतवणुकीत समानता प्रस्थापित करून अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगार अस्तित्वात आणतो किंवा प्रस्थापित करतो. याचं स्पष्टीकरण आकृतीच्या साहाय्याने आपल्याला पुढील प्रमाणे करता येईल, की या आकृतीमध्ये OX अक्षावर बचत आणि गुंतवणूक दर्शवलेली आहे तर OY अक्षावर व्याजदर दर्शवलेला आहे. SS हा बचतीचा वक्र आहे तर II आणि I1 हे दोन गुंतवणुकीचे वक्र आहेत. व्याजदर O पासून तर R पर्यंत असताना बचत आणि गुंतवणूक यांचा समतोल ई बिंदूमध्ये समतोल प्रस्थापित होत. या ई बिंदूमध्ये SS हा बचत वक्र आणि II हा गुंतवणूक वक्र हे दोन्ही वक्र एकमेकांना छेदून जातात. त्यामुळे बचत आणि गुंतवणुकीचा
समतोल त्या ठिकाणी प्रस्थापित होत. या समतोल अवस्थेमध्ये व्याजदर ओ पासून तर आर पर्यंत एवढा आहे, तर एकूण बचत आणि एकूण गुंतवणूक ओ पासून तर एन पर्यंत एवढी आहे. अशा परिस्थितीमध्ये जर गुंतवणुकीत वाढ झाली तर पूर्वीचा गुंतवणूक वक्र जो आहे त्या वक्राच्या वरच्या बाजूला किंवा उजव्या बाजूला नवीन गुंतवणूक वक्र अस्तित्वात आहेत. त्यामुळे या ठिकाणी हा वरच्या बाजूला किंवा उजवीकडच्या बाजूला I1 I1 हा नवीन गुंतवणूक वक्र अस्तित्वात आला. आता ओ आर या व्याजदराचा विचार केला तर या व्याजदरासाठी बचत ही ओ पासून तर एन पर्यंत एवढी आहे, परंतु गुंतवणुकीत वाढ झालेली आहे, त्यामुळे गुंतवणूक ही ओ पासून तर N2 पर्यंत एवढी आहे. म्हणजे ओ आर या व्याजदराचा विचार केला तर बचत आणि गुंतवणुकीमध्ये या ठिकाणी असमानता निर्माण होत. म्हणजे बचत ओ पासून एन पर्यंत आहे, गुंतवणूक ओ पासून तर N2 पर्यंत आहे. म्हणजे एन पासून N2 पर्यंत एवढा फरक या दोन घटकांमध्ये निर्माण झाला, म्हणजे त्या ठिकाणी असमतोल निर्माण झाला. हा असमतोल दूर करण्याचं कार्य लवचिक व्याजदर करतो. जर अर्थव्यवस्थेतील व्याजदर लवचिक असेल तर त्या ठिकाणी या दोन घटकांमध्ये समतोल प्रस्थापित होत. त्यामुळे बचतीपेक्षा गुंतवणुकीचं प्रमाण वाढल्यामुळे या ठिकाणी व्याजदरामध्ये आर पासून तर R1 पर्यंत एवढी वाढ होते. व्याजदरामध्ये R1 पर्यंत वाढ झाली तर त्याचा परिणाम त्या ठिकाणी बचतीत N पासून तर N1 पर्यंत वाढ होते आणि व्याजदरात वाढ झाल्यामुळे गुंतवणुकीत N2 पासून N1 पर्यंत घट होत. त्यामुळे या E1 बिंदूत गुंतवणूक वक्र आणि बचत वक्र यांचा नवीन समतोल या ठिकाणी अस्तित्वात आहेत. या नवीन समतोल अवस्थामध्ये या ठिकाणी बचत आणि गुंतवणूक दोन्ही समान होत. म्हणजे व्याजदर वाढल्यामुळे बचतीत वाढ झाली आणि गुंतवणुकीत घट होऊन E1 बिंदूमध्ये हे दोन्ही घटक समान झाले. त्यामुळे अर्थव्यवस्थेचा समतोल प्रस्थापित होऊन अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगाराची अवस्था अस्तित्वात येते. त्याचप्रमाणे सेच्या बाजार नियमाचं स्पष्टीकरण करत असताना प्राध्यापक पिगू यांनी देखील एक स्पष्टीकरण केलेलं आहे. प्राध्यापक पिगू यांच्या मतानुसार पूर्ण स्पर्धेत वेतनाचा दर हा सीमांत उत्पादकतेवर अवलंबून असतो. तसेच श्रमिकांची मागणी देखील त्यांच्या सीमांत उत्पादकतेवर अवलंबून असते. पूर्ण रोजगारात जर वाढ झाली तर त्याचा परिणाम त्या ठिकाणी सीमांत उत्पादकतेमध्ये घट होत. पूर्ण रोजगारात वाढ झाली म्हणजे श्रमिकांची संख्या जर वाढली तर त्यांची सीमांत उत्पादकता कमी होत. सीमांत उत्पादकता जर कमी झाली तर त्याचा परिणाम त्या ठिकाणी उत्पादकाचं नुकसान होतं. म्हणजे उत्पादकाला त्या ठिकाणी नुकसान सहन करावं लागतं. त्यामुळे बेरोजगारी कमी करण्यासाठी म्हणजेच रोजगार पातळीत वाढ करण्यासाठी वेतनात कपात करणे आवश्यक असतं. म्हणजे बेरोजगारी दूर करण्यासाठी वेतनात जर कपात केली तर ती समस्या त्या ठिकाणी कमी होऊ शकते, म्हणजेच रोजगाराची पातळी वाढू शकते. वेतनाचे दर जर लवचिक असतील तर अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगार प्रस्थापित होतो. हे आकृतीच्या सहाय्याने आपण पुढील प्रमाणे स्पष्ट करू की या आकृतीमध्ये OX अक्षावर रोजगार पातळी दर्शवलेली आहे आणि OY अक्षावर वेतनाचा दर दर्शवलेला आहे. MRP हा सीमांत प्राप्ती उत्पादकता वक्र आहे. मार्जिनल रेव्हेन्यू प्रोडक्टिव्हिटी म्हणजे त्या श्रमिकाची सीमांत प्राप्ती उत्पादकता दर्शवणारा हा वक्र आहे आणि हा वक्र डावीकडून उजवीकडे वरून खाली येणारा किंवा ऋणात्मक उताराचा आहे. जर अर्थव्यवस्थेमध्ये O पासून W पर्यंत एवढा वेतनाचा दर असेल तर O पासून तर N पर्यंत एवढ्या श्रमिकांना या ठिकाणी रोजगार प्राप्त होतो. आता रोजगार पातळीमध्ये जर वाढ करायची असेल, N पासून N1 पर्यंत जर रोजगार पातळीत वाढ करायची असेल तर त्यासाठी वेतनामध्ये घट करावी लागेल. की W पासून W1 पर्यंत जर वेतनात घट केली तर या ठिकाणी N पासून तर N1 पर्यंत रोजगार पातळीत वाढ होते. म्हणजेच रोजगार पातळीत जर वाढ झाली तर उत्पादनात वाढ होते, म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये समतोल प्रस्थापित होतो. परंतु वेतनाचे दर जर लवचिक असतील तरच त्या ठिकाणी अशा प्रकारचा समतोल प्रस्थापित होतो. अर्थव्यवस्थेमध्ये ज्या कामगार संघटना आहेत किंवा सरकार आहे तर त्या कामगार संघटनांच्या दबावामुळे किंवा सरकारी हस्तक्षेपामुळे बेरोजगारी निर्माण होते. परंतु वेतनाचे दर लवचिक असल्यामुळे त्या ठिकाणी वेतन दरात घट होऊन रोजगार पातळीमध्ये वाढ होते. अशा प्रकारचं विश्लेषण हे सेच्या बाजार नियमाचं स्पष्टीकरण करण्यासाठी प्राध्यापक पिगू यांनी केलेलं आहे. तर सेच्या बाजार नियमानुसार या ठिकाणी प्रत्येक पुरवठा आपली मागणी निर्माण करतो. त्यामुळे अर्थव्यवस्थेत कोणत्याही परिस्थितीत अतिरिक्त उत्पादनाची परिस्थिती अस्तित्वात राहत नाही, बेरोजगारी अस्तित्वात राहत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी मंदीची परिस्थिती अस्तित्वात येत नाही.
सेचा जो बाजार नियम आहे तर त्या बाजार नियमाच्या स्पष्टीकरणातून त्याचे काही सूचितार्थ किंवा निष्कर्ष स्पष्ट होतात. या निष्कर्षांचा विचार केला किंवा सूचितार्थांचा विचार केला तर यातलं पहिलं निष्कर्ष आहे अर्थव्यवस्थेचा समतोल हा आपोआप घडून येतो. की मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये किंवा खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण स्पर्धा अस्तित्वात असल्यामुळे मागणी आणि पुरवठा यांच्यात आपोआप समतोल प्रस्थापित होतो. अर्थव्यवस्थेमध्ये तात्पुरत्या स्वरूपाचा असमतोल जर निर्माण झाला तरी तो असमतोल देखील पूर्ण स्पर्धेच्या परिस्थितीमुळे आपोआप दुरुस्त होतो आणि अर्थव्यवस्था समतोल अवस्थेमध्ये जाते. त्यानंतर वेतन दरातील लवचिकता. की सेच्या मतानुसार अर्थव्यवस्थेमध्ये अनैच्छिक बेकारी असू शकत नाही. म्हणजे ज्या व्यक्तीची किंवा श्रमिकाची काम करण्याची इच्छा आहे, त्याच्याकडे तेवढी पात्रता आहे, तो काम करण्यासाठी तयार आहे, त्या प्रत्येक घटकाला त्या ठिकाणी रोजगार प्राप्त होत. काम करण्याची पात्रता आणि इच्छा असताना जर रोजगार प्राप्त होत नसेल तर त्यांना अनैच्छिक बेकारी किंवा बेरोजगारी असं म्हटलं जातं किंवा कंपल्सरी अनएम्प्लॉयमेंट असं म्हटलं जातं. त्यामुळे अशा प्रकारची अनैच्छिक बेकारी ही अर्थव्यवस्थेमध्ये असू शकत नाही असं से यांच्या सिद्धांताचा सूचितार्थ आहे किंवा त्यावरून तसा तो निष्कर्ष निघतो. कारण अर्थव्यवस्थेत बेरोजगारी निर्माण झाली तर वेतन दरात कपात केली जाते. त्यामुळे उत्पादकाचा उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादनामध्ये मात्र वाढ होते. म्हणजेच बेरोजगार लोकांना रोजगार प्राप्त होतो आणि त्यांना रोजगार प्राप्त झाला तर अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगाराची परिस्थिती पुन्हा अस्तित्वात येते. त्यानंतरचा तिसरा घटक आहे बचत व गुंतवणुकीत व्याजदराने समानता प्रस्थापित करता येते. म्हणजे बचत आणि गुंतवणुकीत समानता प्रस्थापित करण्याचं कार्य हे व्याजदरामार्फत केलं जातं. की सेच्या मतानुसार बचत आणि गुंतवणूक हे नेहमी समान असतात. काही कारणाने किंवा काही विशिष्ट परिस्थितीमध्ये जर त्यामध्ये असमानता प्रस्थापित झाली किंवा असमानता अस्तित्वात आली तर व्याजदर लवचिक असल्यामुळे बचत व गुंतवणुकीतील असमानता नष्ट होऊन पुन्हा बचत आणि गुंतवणुकीत समानता प्रस्थापित होते आणि पूर्ण रोजगार अस्तित्वात येतो. त्यानंतर चौथा निष्कर्ष आहे किंवा सूचितार्थ आहे पैसा हे विनिमयाचं माध्यम आहे. सेच्या मते पैसा हे फक्त विनिमयाचं माध्यम म्हणून कार्य करत. म्हणजे पैशाचा वापर इतर कुठल्याही कार्यासाठी केला जात नाही असं सेचं म्हणणं आहे किंवा सेचं विचार असे आहेत. त्यामुळे पैसा फक्त विनिमयाचं माध्यम म्हणून कार्य करत असल्यामुळे पैशाच्या संख्येतील बदलाचा अर्थव्यवस्थेच्या समतोलावर आणि पूर्ण रोजगार पातळीवर कोणताही परिणाम होत नाही. म्हणजे पैशातील संख्या वाढली, पैशाची संख्या कमी झाली तर अर्थव्यवस्थेचा समतोल आणि पूर्ण रोजगाराची परिस्थिती त्या ठिकाणी बदलत नाही. कारण पैसा हे फक्त विनिमयाचं किंवा व्यवहार करण्याचं साधन म्हणून वापरलं जातं. आणि शेवटचा सूचितार्थ किंवा निष्कर्ष आहे सरकारी हस्तक्षेपाचा अभाव. अर्थव्यवस्थेमध्ये असमतोल किंवा अपूर्ण रोजगार जर अस्तित्वात येत असेल तर त्यासाठी से यांनी सरकारी हस्तक्षेपाला जबाबदार धरलेला आहे. म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये असमतोल आणि अपूर्ण रोजगार अस्तित्वात येत नाही. जर काही विशिष्ट कारणांनी असमतोल व अपूर्ण रोजगार निर्माण झाला तर तो आपोआप दुरुस्त होऊन पुन्हा समतोल व पूर्ण रोजगार प्रस्थापित होतो. त्यासाठी सरकारी हस्तक्षेपाची आवश्यकता नसते. उलट सरकारी हस्तक्षेप जर अर्थव्यवस्थेमध्ये असेल तर असमतोल आणि अपूर्ण रोजगाराची परिस्थिती अस्तित्वात येते. अशा प्रकारचा निष्कर्ष किंवा सूचितार्थ या सिद्धांताचा आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये सरकारचा हस्तक्षेप असू नये किंवा त्याचा अभाव असतो असा निष्कर्ष या ठिकाणी काढला जातो. तर अशा प्रकारे हा सिद्धांत या ठिकाणी पूर्ण झाला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. थँक्यू.